नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पुरुषांसाठी व महिलांसाठी एक योजना निघालेली आहे। तर या योजनेअंतर्गत मित्रांनो 50,000 जागा भरण्यात येणार आहे व 50,000 जे पात्र उमेदवार राहतील त्यांना रोजगार देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या योजनेचं नाव राहणार आहे मुख्यमंत्री योजना दूत। तर मित्रांनो, या योजनेसाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, या योजनेसाठी पात्र उमेदवार कोण ठरतील व यांच्यासाठी कागदपत्रे काय राहणार आहे, संपूर्ण माहिती आपण A to Z या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेस बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, इथे बघू शकता महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची जी अंमलबजावणी आहे ती झालेली आहे। दिनांक 7 ऑगस्ट 2024 चा हा GR आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये जी पुढे अपडेट आहे, सर्वात महत्त्वाची काय अपडेट आहे ते आपण पुढे बघणार आहोत। इथे बघू शकता मित्रांनो, प्रस्तावना देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागात आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात उक्त संदर्भाधीन दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार, म्हणजे मित्रांनो जो हा निर्णय आहे 9 जुलै 2024 रोजी झालेला आहे, तर याची मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो। तर सदर जे निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 प्रमाणे मित्रांनो प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचण्यासाठी 50,000 योजना दूत म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये 50,000 जे रोजगार आहे त्या रोजगारासाठी व त्या रोजगारला जे पात्र उमेदवार आहेत ते नेमण्यासाठी मान्यता देण्यात आलेला आहे। इथे बघू शकता योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत बाबतीची जी जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे। सदर शासनाच्या निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूताचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याच्या मार्फत तुम्हाला रोजगार पण प्रोव्हाइड होणार आहे मित्रांनो। तर ही जी योजना आहे याच्यासाठी तुम्ही सर्वांनी अप्लाय नक्कीच करायचं आहे। योजना दूतांच्या निवडीचे निकष अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कारवाई माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची अंमलबजावणी कार्यपद्धती विहित करण्यात बाब शासनाच्या विचारधानी होती। तर ही मित्रांनो अपडेट होती। आणखी पण पुढे काय म्हणलेलं आहे व जे क्रायटेरिया राहणार आहे तो पण आपण लगेच बघून घेऊया। तर मित्रांनो, इथे बघू शकता 50,000 योजना दूत निवडण्यासाठी जे 2024-25 GR आहे त्याच्यासाठी अप्रूव्हल भेटला आहे, मान्यता भेटली आहे मित्रांनो, आणि हे लवकरच सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत निवडीसाठी पात्रता व निकष काय राहणार आहे, तर मित्रांनो या जे GR ची लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल। तुम्ही ती लिंक वर जाऊन तो GR डाउनलोड करून नक्कीच वाचू शकता सविस्तर। आता इथे बघू शकतात वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष या वयोगटातील जे उमेदवार आहे याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेतील किमान पदवीधर या योजनेसाठी पात्र राहणार आहे। संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो, म्हणजेच MSCIT झालेली पाहिजे तुमची। उमेदवाराकडे जे मोबाईल असणे हे आवश्यक आहे। आजकाल सर्वांकडेच मोबाईल असतो। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे, कारण की ह्या जागा फक्त महाराष्ट्रासाठीच आहे। उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्यांचे नावाने बँक खाते आधारला संलग्न असावे, म्हणजेच मित्रांनो तुमचं एक बँक खाते पाहिजे नॅशनल लेवलचं आणि त्या बँक खात्याला तुमचं जे आधार कार्ड आहे हे लिंक पाहिजे, तरच तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो, योजना दूत निवडीसाठी जे उमेदवार आहेत त्यांनी काय काय व कोणते कोणते कागदपत्र सादर करायचे आहे। तर विविध नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, तर हा एक अर्ज लागणार आहे। सोबतच इथं बघू शकतात आधार कार्ड लागणार आहे, पदवीधर किंवा पदवी उत्तीर्ण असल्याचा पुरावा म्हणजेच तुम्हाला मार्कशीट किंवा मित्रांनो तुम्ही जे डिग्रीचं सर्टिफिकेट असतं ते पण लावू शकतात। आदिवास दाखला म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र हे पण तुम्ही इथं जोडून द्यायचं आहे। सोबतच इथं वैयक्तिक बँक खात्याचा तपशील म्हणजे जे आधार कार्डला लिंक आहे बँक खातं तुमचं ते, पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे आणि हमीपत्र, हे हमीपत्राची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर मित्रांनो, इथं मुख्यमंत्री योजना दूत याची नेमणुकीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया काय राहणार आहे, योजनेत जे सहभागी होणार आहे उमेदवार त्यांना उमेदवारांना नोंदणीचा व प्राप्तचा अर्जाची छाननी प्रक्रिया व माहिती जनसंपर्क महासंचालकाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या
बाह्य स्थापनामार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करता येईल। तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहे। तर मित्रांनो ही जी माहिती आहे ही तुम्ही सविस्तर पुढे वाचू शकतात। आता इथे बघू शकतात तुम्हाला मित्रांनो जे उमेदवाराकडून जे कामं आहेत योजना दूताने जे करायचे काम आहेत ते कोणते कोणते तुमचे कामं राहणार आहे याच्यासाठी जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तर सर्वप्रथम योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजना ती माहिती घेतील। तर मित्रांनो ज्या योजना चालू होत आहेत किंवा येणाऱ्या योजना आहे याची माहिती सर्वप्रथम जे योजना दूत आहे यांना भेटेल व त्या मार्फत मित्रांनो त्यांनी प्रत्येक नागरिकांचे फॉर्म किंवा ज्या योजनेला पात्र नागरिक राहतील त्यांचे फॉर्म भरून घेणे हे काम त्यांचं सर्वप्रथम राहणार आहे। प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे यांच्यावर बंधनकारक राहील। योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजना प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर यंत्रणा करून या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या घरोघरी माहिती देण्याचे जे काम आहे ते योजना दूताचे राहणार आहे। योजना दूताचे दरवर्षी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाची विविध माहिती व त्याचा अहवाल तो ऑनलाईन अपलोड करतील। मित्रांनो म्हणजे जे पण कामं राहणार आहेत ते सर्व कामं तुम्हाला अपडेट पण ऑनलाईन करावं लागणार आहेत। सर्व माहिती मित्रांनो जी डिटेलमध्ये माहिती आहे तुम्ही ही PDF आहे पूर्ण PDF वाचून बघू शकता। जेवढी महत्त्वाची माहिती होती ते आपण ह्या व्हिडिओमधून बघितलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो सर्वांनी जे पण पदवीधर आहे सर्वांनी या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे, अर्ज करायचा आहे, कारण की भरपूर मोठ्या संख्येवर रोजगार भेटणार आहे आणि काम पण चांगलं राहणार आहे। मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये पण नक्कीच शेअर करा, त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल, नातेवाईकांमध्ये पण नक्कीच शेअर करा। तर मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।